पनवेल इथं गुप्तधन काढण्याचं आमिष दाखवून कर्नाटकातील हुक्केरी तालुक्यातील तौफिक मुजावर नामक भोंदू बाबानं एका कुटुंबाची फसवणूक केली होती। त्या कुटुंबाकडून 35 तोळे सोनं आणि 5 लाख रुपये घेऊन भोंदू बाबानं पलायन केलं होतं। भोंदू महाराजानं हे सोनं हुपरीतील 5 चांदी उद्योजकांना विकलं होतं। या प्रकरणी पनवेल पोलिसांनी 2 दिवसांपासून हुपरीत तपास करत 5 उद्योजकांकडून सुमारे 35 तोळे सोनं आणि 5 लाख रुपये असा 40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पनवेल इथल्या एका सधन कुटुंबातील व्यक्ती मानसिक तणावाखाली होती। त्या व्यक्तीची कर्नाटकातील हुक्केरी तालुक्यातील सोलापूर गावातील तौफिक मुजावर या भोंदू बाबाशी भेट झाली। तुमच्यावर देवाचा कोप झालाय, त्याची शांती करावी लागेल। तुमच्या शेतात गुप्तधन आहे, त्यासाठी 4 दिवस पूजा करावी लागेल। त्यानंतर सर्व गुप्तधन मिळेल असं आमिष भोंदू बाबानं त्या व्यक्तीला दाखवलं। त्यानुसार त्या कुटुंबानं भोंदू बाबाच्या उपस्थितीत शेतामध्ये पूजा केली। घरातील सर्व सोनं आणि रोख रक्कम एका लाल कपड्यामध्ये बांधून एका खोलीत ठेवा आणि 4 दिवसांनी खोलीचे दार उघडल्यानंतर गुप्तधन मिळेल असं त्या भोंदू बाबानं सांगितलं। त्या कुटुंबाला पूजेत गुंतवून भोंदू बाबानं 35 तोळे सोने आणि रोख रक्कम घेऊन पलायन केलं। दरम्यान आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्या कुटुंबानं पनवेल पोलिसात फिर्याद दिली होती। त्यानुसार त्या भोंदू बाबाचा शोध घेऊन पनवेल पोलिसांनी त्याला गजाआड केलं होतं। दरम्यान तौफिक मुजावर या भोंदू बाबानं पट्टण कोडोली इथल्या अजहर मुजावर आणि हुपरी शहरातील एका गोल्ड लोन कंपनीच्या मॅनेजर मार्फत या प्रकरणातील सोनं हुपरी शहरातील 5 उद्योजकांना विकलं होतं। पनवेल पोलिसांनी हुपरीत 2 दिवस ठाण मांडून तपास करत 5 जणांकडून 35 तोळे सोनं आणि 5 लाख रुपये जप्त केले। या घटनेनं हुपरी शहरातील सोने चांदी व्यावसायिकात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे।